नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक 2025 इंग्रजी प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत आणि हे प्रश्न 2025च्या एक्झाममध्ये आलेले आहेत. तर लिपिक परीक्षेसाठी जे इंग्लिशचा जो सिलेबस आहे त्याच्यामधील जो आहे पॅसेज, तर त्या पॅसेजचा आपण ॲनालिसिस करणार आहे आणि हे प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर हा पॅसेज जो दिलेला आहे याच्यामध्ये क्वेश्चन आपण रीड करू. डायरेक्शन्स इन द फॉलोइंग पॅसेज सम ऑफ द वर्ड्स आर मिसिंग. सो व्हॉट इज काय आहे ह्याच्यामध्ये की काही वर्ड्स मिसिंग आहेत आणि फाइंड सुटेबल वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन्स. जर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, त्यातला एक बरोबर जो ऑप्शन आहे तो आपण इथं लिहायचा आहे. ह्याच्यामध्ये जे इथं दिसतंय बघा आपल्याला ABCD हे जे त्यांनी रकाने दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते फिल करायचं आहे अकॉर्डिंग टू द मिनिंग. ह्याच्यामध्ये ऑप्शन्स गिवन बिलो टू मेक द पॅराग्राफ मिनिंगफुल. तर त्यांनी जे ड्रॉप केलेले आहेत काही वर्ड ते आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर जो हा पॅसेज आहे तो आपण वाचणारच आहोत, पण त्याच्या अगोदर आपण काय करू, त्याच्या अगोदर आपण प्रश्न ह्याच्यावर कुठले कुठले आलेले आहेत ते आपण अगोदर बघू. पॅसेज जो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही काय करा, पॅसेज वाचायच्या अगोदर, स्टार्ट करायच्या अगोदर एकदा प्रश्नावरती नजर एकदा घाला की कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय याच्यामध्ये, तर फर्स्ट क्वेश्चन ऑलवेज फर्स्ट पॅराग्राफमध्ये 99% फर्स्ट पॅराग्राफ मधलाच असतो. त्यामुळे फर्स्ट क्वेश्चन जो आहे ते तुम्ही रीड करा आणि पहिल्या 2-3 लाईन वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. तर पहिला क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ए. तर ह्याच्यामध्ये ए ब्लँक जे दिलेलं आहे त्यांनी हे बघा इथं ए ब्लँक दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. म्हणजे पहिल्या वळी लाईन मध्येच आपल्याला ते भरून द्यायचं आहे. तर काय काय दिलेलं आहे, 4 वर्ड्स दिले त्याचे, पॉप्युलेशन, डेन्सिटी, एरिया आणि डेमोक्रेसी. तर ह्यातला आपल्याला कुठला बघायचा आहे, आपण लगेच लाईन फर्स्ट 1-2 लाईन वाचाय, त्याच्यामध्ये आपल्याला लगेच पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह होतो. तर दिस इयर या वर्षी काय झालेलं आहे, द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी. वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी मीन्स जगातील सर्वात मोठी लोकशाही इंडिया, भारतामध्ये आपल्या, अँड द बिगेस्ट कंट्री बाय, आणि जी मोठी कंट्री आहे सर्वात मोठा देश आहे. कशा बाय मीन्स कशाच्या संदर्भात सर्वात मोठा देश आहे, रशिया. का सर्वात मोठा देश आहे आपला, डेमोक्रेसीमुळे मोठा आहे. तर रशिया कशामुळे मोठा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एचं आपल्याला बघायचं आहे. तर रशिया कुठल्या दृष्टीने मोठा आहे, तर ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. पॉप्युलेशन लोकसंख्या नाही, डेन्सिटी नाही, डेमोक्रेसी नाही. मग ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की एरिया वाईज तो मोठा आहे आपल्या देशाच्या तुलनेत. म्हणलं तर क्षेत्रफळानुसार, थोडक्यात क्षेत्रफळ, तर ह्याचा आन्सर काय येईल, ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1चा आन्सर काय येईल, तर एरियानुसार बिगेस्ट, रशिया क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश आहे. तर ह्याचा आन्सर कुठला येईल, सी. किती सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला टेक्निक वापरायचं आहे आणि जास्त घाई करायचं नाही, थोडा पेशन्स ठेवायचा आणि डोकं शांत ठेवून तुम्ही हे आन्सर पॅसेजवरचे, ह्याच्यामध्येच मार्क्स जातात मुलांचे, स्टुडंटचे. तर आता दुसरी लाईन वाचू आपण. आता हे आन्सर झालं, ठीक आहे. आता इथून वाचू आपण, रशिया कंटिन्यूज टू बी अमॉंग, ठीक आहे इथपर्यंत आपण. रशिया आर सेलिब्रेटिंग द 17th anniversary of the establishment of diplomatic relationship between them. तर त्यांनी काय केलेलं आहे, रशिया आणि भारत देशांनी की 17व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा केलेला आहे. तर रशिया कंटिन्यूज टू बी अमॉंग इंडियाज मेजर पॉलिटिको डिप्लोमॅटिक अँड डिफेन्स पार्टनर नेशन्स. तर हे डिफेन्स हे भागीदार आहेत, कशामध्ये भागीदार आहेत इंडिया आणि रशिया, पॉलिटिकल, राजनैतिक आणि राजकीय, आणि डिफेन्स जे संरक्षण क्षेत्रातील भागीदार आहेत. वाईल इंडिया हॅज, आता ह्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आपल्याला वाचावा लागेल की काय आहे. तर अगोदर क्वेश्चन वाचू आपण काय आहे बी चा. तर बी साठी त्यांनी क्वेश्चन काय दिलेलं आहे की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बी. तर जे काय बी आहे त्याच्यामध्ये हे 4 वर्ड दिले आहेत, इंक, कन्सिडर्ड, कंटेम्प्लेटेड आणि रेफ्युटेड. तर हे 4 वर्ड दिलेले आहेत, ह्यातलं कुठलं आपल्याला बघायचं आहे. व्हाईल इंडिया हॅज काय सांगितलेलं त्यांनी, इंडिया जरी भारताने काय केलेलं आहे, सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट्स विथ मोर दॅन
पॅक्ट्स मीन्स करार. मोर दॅन 2 डझन कंट्रीज, 2 डझन कंट्री भारताने करार केलेले आहेत. 2 डझन पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. अधिक देशासोबत स्वतंत्र धोरणात्मक भागीदारी करार केले आहेत. आता दुसरा क्वेश्चन आपण बघतो. त्याच्यामध्ये दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 4 वर्ड दिलेले आहेत. इंक, कन्सिडर्ड, कंटेम्प्लेटेड, रेफ्युटेड. तर ह्याच्यामध्ये इंकडचा आपण अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ येतो करार करणे एखाद्यासोबत. त्याच्यानंतर कन्सिडर्ड म्हणजे विचार करणे, कंटेम्प्लेटेड म्हणजे खोल विचार करणे, हा पण तेच सिमिलर शब्द आहे. रेप्युटेड म्हणजे प्रसिद्ध. तर हे 4 वर्डचं मिनिंग आपण ओळखायचं आहे आणि त्याच्यामधला आन्सर आपल्याला ह्याच्यामध्ये बी मध्ये कुठलं येते सुटेबल बघू. व्हाईल इंडिया हॅज सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट्स, म्हणजे हे तर करार संदर्भातच आहे. म्हणजे इथं कुठला वर्ड आपल्याला सूट होतोय, इंक. तर असं आपल्याला गेस करावं लागेल. आपल्याला कमीत कमी 1-2 वर्डचं तर मिनिंग माहित पाहिजे, त्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये साध्य करता येणार नाही हे आपल्याला अचिव्हमेंट. तर नंतर नेक्स्ट लाईन काय आहे त्याच्यामध्ये, पॅक्ट्स विथ मोर दॅन 2 डझन कंट्रीज द इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स इन डिसेंबर 2010. आता सीच्या जागी काय देअर बायलॅटरल मीन्स द्विपक्षीय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू व्हॉट दे टर्म अ स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. तर हे एवढे वर्ड आपल्याला डिफिकल्ट वाटतात की हे बघूनच आपण म्हणतो ठीक आहे आपण काहीतरी असंच अंदाजे क्लिक करून पुढे जाऊ. पण हे थोडं विचार करा, थोडं आपल्याला अर्थ लावायचा आहे त्याच्यामध्ये. सी ला काय ह्याच्यामध्ये बघा किती सोपे शब्द दिलेत. कॉल, एखाद्याला कॉल करणे, हाक मारणे, आपण जे कॉल करणे आपण म्हणतो ते कॉल. इलेव्हेटेडचं मिनिंग काय आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो की उच्च स्तरावर नेणे किंवा काय डेव्हलप करणे. देन रिफ्रेश्ड आपल्याला माहिती आहे, रिफ्रेश म्हणजे काय करणे, नवचैतन्य निर्माण करणे. आणि नुलिफाईड त्याचं मिनिंग काय आपण करू शकतो की कॅन्सल करणे, रद्द करणे. तर हे 4 मिनिंग आहेत आणि ह्याच्यामधला आपल्याला कुठला होता ह्याच्या लाईन मध्ये बसते आपल्याला बघायचं. त्यांनी सी म्हणजे आपल्याला शोधायची पण गरज नाही, त्यांनी इथं नंबर पण दिलेले आहेत ABCD. तर त्यांनी भरपूर सोपं करून दिलेलं, आपल्याला फक्त मिनिंगचा मेळ घालायचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय येईल, सी ला देअर बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू व्हॉट दे टर्म अ स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. तर ह्याच्यामध्ये आपण बघू कुठले 4 पैकी कुठले येतं. इंक झालेला आहे, थर्ड कॉल, इलेव्हेटेड अँड आपण त्याच्यामध्ये बघतोय तर बी आपल्याला आसपास जवळचा जे आपण म्हणू शकतो काय डेव्हलप करणे. तर हा वर्ड बघू इलेव्हेटेडचा बसतोय का त्याच्यामध्ये. तर इलेव्हेटेड देअर बायलॅटरल, तर इलेव्हेटेड करेक्ट आहे. तर इलेव्हेटेड तुम्ही चूज करू शकता. देअर बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू व्हॉट दे टर्म अ स्पेशल अँड प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आता नेक्स्ट सेंटेन्स काय, द न्यू दिल्ली बेस्ड. तर न्यू दिल्लीचे जे न्यू दिल्लीने काय केलेलं आहे, बेस्ट फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च विच डिड अ कंपॅरेटिव्ह असेसमेंट ऑफ इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मीनिंग पॉलिटिकल, डिप्लोमॅटिक, डिफेन्स अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये आणलेलं आहे. कुठले कुठले पॉईंट आणलेले आहेत, पॉलिटिकल, डिप्लोमॅटिक, डिफेन्स अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. तर ह्याच्यामध्ये डी मध्ये कुठले कुठले वर्ड दिलेले आपल्याला, डी मध्ये वर्ड दिलेले आहेत एनजीओ. तर एनजीओ म्हणजे काय आपल्याला, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. स्टार्टअप म्हणजे काय, नवीन सुरुवात करणे. पर्सनल म्हणजे काय, स्टाफ, एखाद्या डिपार्टमेंटचा स्टाफ असेल किंवा काय तिथले काम करणारे लोक. आणि थिंक टँक म्हणजे काय त्याच्यामध्ये, तर एक संशोधन संस्था. तर हे 4 वर्ड आपल्याला माहित आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल, ह्याच्या नंबर 4. तर नंबर 4चा आपल्याला काय लिहिता येईल ह्याच्यामध्ये, कुठं गेले, डी. येस, द न्यू दिल्ली बेस्ड थिंक टँक टाकू शकतो आपण, थिंक टँक. ओके, थिंक टँक आपल्याला बसते येते मध्ये, थिंक टँक फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च. आता नंबर 5 आपण काय करू, डायरेक्ट डी झालेला आहे. आता ई ला बघू, ई ला काय आहे, तर ई ला 4 वर्ड कुठले कुठले, व्हेरियस म्हणजे अनेक, मेनी. प्रिकारियसचं मिनिंग आपल्याला काय सांगू शकतो, तो आपण प्रिकारियसचं मिनिंग म्हणजे डेंजरस, व्हिगरस,
विगरस मीन्स जोरदार दमदार सुरुवात आपण जे म्हणतो. आणि मायनस्कलचं मिनिंग आपण असं घेऊ शकतो ह्याच्यामध्ये की सूक्ष्म, एकदम लहान, स्मॉल थिंग. तर ह्याचं आन्सर आपल्याला काय लिहावं लागेल? आन्सर ह्याच्यामध्ये विगरसचं हे आन्सर इथं आपल्याला भेटू शकतं विगरस सी ला. तर विगरसचं मिनिंग मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? जोमदार, जोरात सुरुवात करणे. तर ह्याच्यामध्ये ई मध्ये आपल्याला बसतं अर्जंट अँड विगरस स्टेप्स नीड टू बी टेकन टू इम्प्रूव्ह. तुम्हाला लाईन पण वाचायची गरज नाही, फक्त आसपासचे 2-3 वर्ड बघितले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मिनिंग भेटू शकेल. तर हा पॅसेज थोडा अवघड ह्याच्यानुसार अवघडच आहे, पण तुम्हाला जर ते मिनिंग जर काढायचं असेल, तर तुम्हाला जर मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला काहीतरी 1-2 वर्डचे मिनिंग माहीत पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, तरच पॅसेजचे आन्सर 99% तुमचे बरोबर येतील. एखादं इकडे तिकडे आपलं ठीक आहे होऊ शकतं, चूक एखादी मिस्टेक होऊ शकते आपल्याकडून. आता हे तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 ला काय दिलंय? सिनोनिम ऑफ नो वाईज. नो वाईजचं सिनोनिम आपल्याला काय द्यायचं आहे? तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? बाकीचे मिनिंग माहीत पाहिजे. तर नो वाईजचं ह्याच्यामध्ये मिनिंग काय आहे? बिगनर, नवीन शिकणारा. तर हे तर ऑलरेडी दिलेलं आहे बिगनर. नो वाईजचं त्यासाठी मिनिंग माहीत पाहिजे आपल्याला, आणि माहीत नसेल तर आपल्याला अंदाजे तिथं पॅराग्राफमध्ये शोधून आपल्याला लिहावं लागेल. एक्सपर्ट, बिगिनर, प्रोफेशनल, वेटरन. तर ह्याच्यामध्ये बिगिनर हेच त्याला सिमिलर आहे. तर नो वायचं उत्तर काय आहे? बिगिनर. नंबर 7, क्वेश्चन नंबर 7, फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम ऑफ प्रिस्टाईन. प्रिस्टाईनचं मिनिंग माहीत पाहिजे आपल्याला अगोदर. प्रिस्टार म्हणजे काय? प्रिस्टाईनचं सिनोनिम काढायचं आपल्याला. तर प्रिस्टाईन मीन्स शुद्ध, प्युअर. तर इथं दिलेलं आहे. बाकीचे सगळे डर्टी आणि ग्रीमी सिनोनिम म्हणू शकतो आपण, हे सेमच आहे. चार्मिंग वगैरे आपल्याला माहित आहे. तर हे सगळे शब्द सोपे आहेत. खालचे ऑप्शन सगळे आपल्याला माहित आहेत. एचं मिनिंग माहित आहे, बीचं मिनिंग माहित आहे, सीचं डीचं माहित आहे, पण आपल्याला ह्याचंच मिनिंग माहित नाही. प्रिस्टाईन, दिस इज न्यू वर्ड फॉर अस, सो वी हॅव टू फाइंड आउट द राईट मिनिंग. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो आपल्याला काय करायचं? त्याच्यामध्ये थोडं अंदाज पण लावावा लागेल. आता नेक्स्ट काय? 8 ते 9 2 क्वेश्चन कशा संदर्भात आहेत? मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड आपल्याला लिहायचं आहेत. पहिली लाईन काय? 8 नंबरची, हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी. हेल्थ का इम्पॉर्टंट आहे? आरोग्य इतकं आपण म्हणू शकतो की इम्पॉर्टंट आहे की त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. निग्लेक्टेड. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. आपण त्याच्याकडे हेल्थ एवढी इम्पॉर्टंट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तर आपण ह्याच्यामध्ये डिटेस्टेडचं मिनिंग काय? तिरस्कार करणे. तर आपण ते हे तर मॅच करू शकत नाही. त्याच्यानंतर डिप्रायड करणे म्हणजे वंचित ठेवणे एखाद्याला एखाद्या गोष्टीपासून. तर हे दोन्ही पण वर्ड त्याच्यामध्ये सूट होत नाहीत. निग्लेक्टेडच हा वर्ड तिथं बसतोय. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय, द टीम वर्क टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. तर हे सगळे मिनिंग माहिती आहेत आपल्याला. क्विकली, त्याच्यानंतर केअरलेसली, स्लोली अँड हपाझर्डली. तर ह्याचं मिनिंग काय की कुठलाही प्लॅन नसताना, विदाउट एनी प्लॅन. तर द टीम वर्क टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम म्हणजे टाइमवर प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय म्हणल्यानंतर हे तर मिनिंग येणार नाही. हे सगळे हे 3 निगेटिव्ह मिनिंग आहेत. आणि सेंटेन्स काय? पॉझिटिव्ह आहे, त्यांनी टाइम मध्ये कम्प्लीट केलेलं आहे. मग डेफिनेटली असा अंदाज आपण लावू शकतो. बघा हे जे सपोज एखाद्याला मिनिंग जरी माहित नसेल हे 4 नंबरचं, तरी ते लावू शकतात मिनिंग की ह्याचं काय? पॉझिटिव्ह, सेंटेन्स इज पॉझिटिव्ह. आणि हे सगळं आपण निगेटिव्ह म्हणू शकतो. मग पॉझिटिव्ह क्विकली बरोबर येतं त्याच्यामध्ये 9 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर. आता नेक्स्ट काय बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम ऑर फ्रेज. इथं म्हणी जे वाक्यप्रचार आहेत तर त्याच्यावरती क्वेश्चन आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. तर ह्याचं काय दिलेलं 2 ऑप्शन, फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. दुसरा ऑप्शन काय, ऑल क्राइम्स आर नॉट इक्वल, सो पनिशमेंट फॉर मर्डर इज नॉट सेम ॲज दॅट ऑफ थेफ्ट. तर ह्याचं मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे की मिनिंग काय ह्याच्यामध्ये. तर ह्याचं आपण ब्लड म्हणजे काय, ब्लड रिलेशनचं हे तर अर्थ घ्यायचा आहे.
की फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. ह्याच्यामध्ये मिनिंग ब्लड रिलेशनचं आपल्याला घ्यायचं आहे. आता नेक्स्ट इडियम्स अँड फ्रेज काय याच्यामध्ये, टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स तर काय, बीन्स जे काय ते आपण उलगडणे, एखाद्या शेंग वगैरे आपण नीट करतो भाजी करायसाठी, तर ते म्हणजे आपण काय करतो, टू रिव्हील अ सिक्रेट. त्याचं मिनिंग काय, सिक्रेट रिव्हील करणे. आतमध्ये काय ते बघायचं आहे आपल्याला. की सपोज एखादी बाजारातून तुम्ही शेंग आणली आणि ते स्पिल करायचे, तर त्याच्यामध्ये आत चांगले आहे का, त्याच्यामध्ये काय आळ्या आहेत, काय आहे ते, आपण खराब आहे का ते बघतो. म्हणजे रिव्हील अ सिक्रेट. टू स्पिल द बीन्स मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता असं. त्याच्यानंतर 12 ते 14 जो क्वेश्चन आहे, तर सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हॅव एरर्स. त्याच्यामध्ये चूक आहे. हे पार्ट्स डिवाइड केलेले आहे सेंटेन्स, त्याच्यामध्ये कुठला पार्ट चुकीचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 12 नंबरचं काय, इट टूक मी ऑलमोस्ट अवर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. आता एक सेंटेन्स वाचल्यानंतरच आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये मिस्टेक काय आहे. तर ह्याच्यामध्ये मिस्टेक सहज दिसते आपल्याला वरून, की इथं काय आहे, अवरच्या पुढं आपल्याला काय दिलेलं आहे, अ दिलेला आहे. तिथं काय आहे, ॲन आहे, ॲन अवर. तर ॲन तुम्ही म्हणसाल इथं एच दिलेलं आहे. मग इथं ॲन कधी वापरतो आपण, वॉवेल्सला, म्हणजे AEIOU. मग इथं तर एच आहे, मग इथं ह्या AEIOU मधलं एक पण नाही. पण एच जरी असलं तरी एच इथं सायलेंट आहे. तर स्टार्ट कुठून होतो, शब्द हा ओ पासून होतो. अँड अवर हिथून स्टार्ट होतो. आपण एच ला ग्राह्य धरत नाही, म्हणून इथं आपण काय करतो, अँड अवर. तर चुकीचा पार्ट कुठला आहे मग, ऑप्शन नंबर बी, अँड ऑलमोस्ट अवर हे चुकीचं आहे, तर अँड पाहिजे. नंबर 13 नंबर, कुठला पार्ट चुकीचा आहे, विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. तर ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे तुम्ही बघा. विथ अ फ्रेश कोट काय चुकीचं वाटत नाही. ऑफ पेंट दोनच वर्ड आहेत, चुकीचे नाही. द स्कूल कॅन बरोबर आहे. ह्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम वाटतोय, लुक मच नाईस. तर इथं कंपॅरेटिव्ह डिग्री जर वापरत असेल तर नाईसर आर लावावं लागेल इथं. तर हे ऑप्शन नंबर डी चुकीचं आहे. हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की हे चुकीचं आहे, इथं बरोबर काय, त्यामुळे ऑप्शन नंबर डी तुमचा बरोबर येईल. आता 14 नंबरचा क्वेश्चन काय, माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुजिंग हर पर्स ऍट द सुपर मार्केट. तर तुम्ही जर हे पूर्ण सेंटेन्स वाचलं तर तुम्हाला टेन्स सुद्धा तुम्ही विचारात घ्यायचं आहे, की तुम्ही कुठलं सेंटेन्स बघताय, त्याचा टेन्स काय, त्याचं स्पेलिंग काय. हे जे एररचे जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही टेन्स बघा, टेन्समध्ये काय मिस्टेक आहे, त्याच्यानंतर स्पेलिंगमध्ये काय मिस्टेक आहे का, त्याच्यानंतर डिग्री आहे, चेंज द वॉइस आहे, खूप त्याच्यामध्ये गोष्टी असतात. मग ह्याच्यामध्ये आपण टेन्स बघू. तर हे टेन्स कुठला आहे ह्याच्यामध्ये, माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुजिंग हर पर्स ऍट द मार्केट. तर इथं आपल्याला पास्ट टेन्स यूज करायचा आहे, पण इथं काय केलेलं आहे, प्रेझेंट टेन्स. की तिची मैत्रीण, मित्र कोण असेल, मैत्रीण असेल, त्याने काय पर्स चोरीला गेल्यानंतर अपसेट झाले तो, म्हणजे हा पास्ट आहे. पास्ट ह्याच्यामध्ये दिलेला आहे टेन्स मध्ये. बिकमच्या ऐवजी इथं बिकेम वापरायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 14 ला. तर आलं ना लक्षात तुमच्या. आता क्वेश्चन नंबर 15, फाइंड द करेक्ट स्पेल्ड वर्ड. आता हे खूप डिफिकल्ट आहे, ज्याच्या हातून 10 वेळा तो वर्ड लिहिला गेलेला आहे त्याच्याकडून सुद्धा इथं मिस्टेक होऊ शकते. त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये थोडं लक्ष एकदम कॉन्सन्ट्रेट करून, थोडा पेशन्स ठेवून, आपण कुठेही डायव्हर्ट न करता आपले ते 4 ऑप्शन तुम्ही एकदम बारीक बघायचे, त्यावेळेस तुमचं ते ऑप्शन करेक्ट येईल. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकता ॲफिडेव्हिट. ओके, हे तुम्हाला वाटते बरोबर आहे. बरं, ॲफिडेव्हिट. आता डेव्हिट असतं, डेव्हिट नसतं, हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी चुकीचं आहे. आता ॲफी नाही, इथं काय ॲफिडेव्हिट, हे पण चुकीचं आहे. म्हणजे बी आणि सी टोटल चुकीचं, आपण त्याला डिलीट मारू.
आता राहिला डीचं काय आहे, बी आणि सी डिलीट मारला, आता डी ॲफिडेव्हिट. आता ह्याच्यामध्ये फक्त इथंच डिफरन्स आहे, डेव्हिट आणि ॲफिडेव्हिट. मग आपण ह्याच्यामध्ये गेस करायचंय कुठलं, गेस किंवा तुम्ही वारंवार तो शब्द लिहून 1-2 वेळा किंवा म्हणून ओरली तुम्ही त्याचं मिनिंग काढू शकता. तर ऑप्शन नंबर डी करेल, ॲफिडेव्हिट आपण म्हणतो, ॲफिडेव्हिट. तर हे डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑन्ट्रप्रनर हा जो शब्द आहे, ऑन्ट्रप्रनर हा खूप अवघड आहे लिहायला पण आणि बोलायला पण. काय काय चुकीचा उच्चार करता, एंटरप्रनर म्हणतात काय, पण त्याचं व्हॉट इज द रिअल प्रोनाउन्सिएशन, ऑन्ट्रप्रनर. सर ऑन्ट्रप्रनरचं ह्याने मिनिंग दिलेलं आहे, तर कुठलं मिनिंग बरोबर आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला काढावं लागेल. तर ह्याच्यामध्ये डी हा क्वेश्चन, हे ऑन्ट्रप्रनरचं आन्सर बरोबर आहे, डी ऑन्ट्रप्रेनोर. तर हे तर चुकीचंच आहे, हे पण चुकीचं आहे. मगाशी पण नंबर ए ला आणि नंबर डी ला त्यांनी सिमिलर ठेवलं होतं, इथं पण तोच प्रकार केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, ई नंतर आर दिलेला आहे आणि इथं आर नंतर ई दिलेला आहे, तर बाकी सगळं सेम आहे. तर ह्यामध्येच आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्याकडून चुकीचा ऑप्शन निवडला जातो. तर थोडं आपण इंग्लिशचं जे आहे थोडं नॉलेज आपल्याला वाढवावं लागेल. क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय, द अपोजिट ऑफ प्रोफेशनल इज. तर प्रोफेशनलचे अपोजिट काय आहे, विरुद्ध अर्थ त्याचा आपल्याला काढायचा आहे की प्रोफेशनल म्हणजे एक नवीन व्यवसाय आपण म्हणू शकतो. तर त्याला फर्स्ट आपण, तर हे तर मोस्टली आपण काय करतो, ट्रेड्समॅन. ठीक आहे, प्रोफेशनल म्हणजे ट्रेड्समॅन असं आपण एक गृहीत धरून त्याला टिक करतो. पण त्याचा आन्सर काय आहे, अमेटर. अमेटर म्हणजे काय, नवीन बिगिनर, नवीन स्टार्टअप आपण जे म्हणतो त्याला. तर त्याचं अपोजिटचं प्रोफेशनल म्हणजे एक्सपर्ट. बरोबर आहे का, आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, विरुद्ध अर्थ निवडायचा आहे. एक्सपर्टच्या ऐवजी नवीन, न्यू, फ्रेशर आणि प्रोफेशनल हे अपोजिट आहे. तर ट्रेड्समॅन चुकून आपण घाईमध्ये ट्रेड्समॅन सिलेक्ट करतो आणि आपले मार्क कट होतात. आता नेक्स्ट क्वेश्चन, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच बेस्ट कॅन बी सबस्टिट्यूट फॉर गिवन वर्ड. तर हे तर जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. तर 18 नंबरचं काय, अ चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज कॉल्ड. हे किती सोपं आहे, एकदम सोपं आहे. ज्या मुलाला आई वडील नसतात, दोन्ही पण त्यांची डेथ झालेली असते, तर त्यांना आपण काय म्हणतो, अनाथ मुलगा. तर हे तर काय आहे, ऑर्फनचं मिनिंग सगळ्याला जवळजवळ माहीत असतं, हे अँड ऑर्फन इज अ करेक्ट आन्सर. तर प्रॉडिजी म्हणजे काय, अत्यंत हुशार. व्हॅग्रंट म्हणजे भटकंती करणारा. आणि स्ट्रीट चाइल्ड तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तुम्हाला मिनिंग माहित आहे. त्याच्यानंतर 19 नंबर, अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम इज कलिगचं मिनिंग म्हणजे आपल्यासोबत काम करणारी व्यक्ती. असिस्टंट, आपला असिस्टंट असेल, मदतनीस. त्याच्यानंतर अकॉम्प्लिस आणि गँगस्टर. आता हे दोनचं मिनिंग आहे. तर पर्सन हु हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम, तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बघा. अकॉम्प्लिस म्हणजे मदत करणारा गुन्ह्यामध्ये, म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे अकॉम्प्लिस. पण गँगस्टर तुम्ही म्हणसाल, गँगस्टर पण त्याच्यामध्येच येतो. तर गँगस्टर काय करतो, हा गुन्हेगार असतो, स्वतः गुन्हा करतो, तो मदत न घेत नाही. आणि ह्या गँगस्टरला मदत करणारा जो कोण असतो, त्याचा मित्र असेल, कोण असेल, तर त्याला अकॉम्प्लिस म्हटलं जातं. म्हणजे अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम इज अकॉम्प्लिस. क्वेश्चन नंबर 20, विच प्रिपोजिशन करेक्टली कंप्लीट द सेंटेन्स. इंडिया हॅज साइन अन अग्रीमेंट. हे तर आपण लगेच ऑटोमॅटिक येऊ शकते, विथ फ्रान्स टू एनहान्स ट्रेड रिलेशन्स. ओके, की इंडियानं काय केलेलं आहे, अग्रीमेंट केलेलं आहे कोणासोबत मीन्स विथ. तर तुम्हाला हे लगेच तुमच्या लक्षात येईल की तिथं काय येतंय, विथ येतंय. तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय काय वेळेस ट्रिक पण वापरू शकता तुम्ही, किंवा हा पॅसेज जो असतो, पॅसेजमध्ये तुम्हाला बाकीचे वर्डचं मिनिंग माहीत पाहिजे, नसलं तर त्याच्या मागचा पुढचा वर्ड हे करून तुम्ही गेस करू शकता. स्पेलिंग पण तुम्हाला
सगळे ऑप्शन चेक करून कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे हे बघायचं आहे. विरुद्धार्थी, समानार्थी हे सगळं जे इंग्लिशचं आहे ते तुम्हाला मिनिंग, व्होकॅब्युलरी, सगळे मिनिंग, शब्दाची मिनिंग तुम्हाला माहीत पाहिजे तरच तुम्ही ॲक्युरेट येता, नाहीतर कधी कधी तुमच्याकडून मिस्टेक होऊ शकते. सो त्यासाठी पॅसेज वाचताना पेशन्स पाहिजे आणि गेस करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आज आपण पॅसेज सोडताना काय महत्वाचं आहे ते पाहिलं. रीडिंग महत्वाचं आहे, अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे, त्याच्यानंतर स्मार्ट सिलेक्शन सुद्धा महत्वाचं आहे की कुठला तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करताय. पॅसेज कठीण नाही, तो फक्त काय करतो, प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करण्याची. हे काय एवढं अवघड नाही याच्यामध्ये. दररोज 10-15 मिनिटे तुम्ही रीडिंग केलं, पॅसेजची प्रॅक्टिस केली तर तुमचं आन्सर बरोबर येऊ शकतं. आणि ते फक्त पॅसेज सोडणं म्हणजे फक्त आन्सर शोधणं नाही, तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला एक थिंकिंग पॉवर तुमची वाढली पाहिजे. त्याचा हेतू असतो त्याच्यामध्ये, तुमचं थिंकिंग किती आहे त्याच्यामध्ये खोल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पॅसेजमध्ये सर्वात जास्त डिफिकल्टी कुठे येते, मग आपण त्याच्यामध्ये काम करू. आणि पॅसेजला घाबरू नका, त्याला चॅलेंज करा आणि सक्सेस तुमचंच आहे.